काय लागा सुरज्या, माझ्या बायकून जर धुणं धुताना पॅन्टेत माझ्या पैसे घावलं असतं आणि प्रामाणिकपणा दाखवला असता मला मागं आणून दिला असतं लागा मी तिला बक्षीस म्हणून डबल पैसे दिला असतं. तुला का बायकोला साधं थँक्यू सुद्धा म्हणला नाहीस. हे काय उपयोग नाही तुझा भावा. माझंच पैसे का नाही ह्यांच्या खिशात ठेवते म्हणजे माझा प्रामाणिकपणा बघून हिने मला डबल पैसे देतील. ओ धुणं धुताना तुमच्या पॅन्टेत 2000 गावल्यात. काय सांगतेस एवढा प्रामाणिकपणा. असली प्रामाणिक बायको ह्या जगात हुडकून पण मिळणार नाही. थँक्यू. मी आलो जरा गावात ना. अहो माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस द्या की मला. बक्षीस इधर 500 रुपये. मिशोवरनं साडी मागव. माझं 1500 रुपये गेलं. होय हो तुम्ही माझ्या मैत्रिणीला मेसेज केला होता का? नाही बाबा, आपण कशाला कोणाला मेसेज करतोय तवा. तिचा मला फोन आला होता, काय? तुझ्या नवऱ्याने मला मेसेज केलाय म्हणून. हा हा केला होता असाच मेसेज. काय केलं त्या मेसेज वर? नाही काय जेवली का म्हणून केला होता. अहो पण तुम्हाला काय करायचंय? ती जीव नाही तर उपाशी बसतो, तुम्हाला काय घेणं देणं? उद्या जीवली का म्हणून केलाय, परवा दिवशी अजून झोपली का म्हणचाल, 13व्या दिवशी अजून काय काय म्हणचाल. नाही आपलं हाय तुझीच मैत्रीण म्हणून केला होता. गावला मला नंबर माझ्या मोबाईल मध्ये. तुम्हाला ती काय साधी सुधी मैत्रीण वाटली होय? कसले? लय टाका टाकीतली हाय ती. तिला फक्त का नाही गोड बोलणारच पाहिजे. अगं बाया तुम्हाला कधी फसवून सांगताच येणार नाही. ती दिसती तशी नाही ती. मुंड्यावच टाकन मुंड्यावच. नाही परत नाही करत मेसेज. परत नादी बिदीला लागू नका तिच्या. नाही नाही नाहीतर टांगड्यात वर करायला लावून ती उरपाटच बांधन डाव्यानी. बायको म्हणते माझी मैत्रीण लय चालू टाका टाकीतले. आयला आज बी संध्याकाळी मुद्दाम मेसेज टाकतो. लागलं तर लागलं आपलं जुगाड तेवढंच. काय म्हणताय? काय नाही काय जाऊ का? हॅलो. काय? अरे तू अजून नाराज आहेस का? काय काम बोला. अरे मी तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन येऊ राहिलोय. काय? अरे मी तुझ्यासाठी सोन्याचा हार घेऊन येऊ राहिलोय. काय? सोन्याचा हार? हा आलोच. अगं बाई या मग मी तुम्हाला ना छान असं जेवायला करते. या या लवकर या. सोन्याचा हार आले का? बघ हार. अहो तुम्हाला माहितीये का, तर क्रांतीच्या नवऱ्याने तिला फक्त 2 ग्रॅमचं सोनं केलं, अख्खं गावभर मिरवत होते. आता ना मी माझं सोनं दाखवते तिला. नाही त्याची जिरवली ना मग. कसं आहे? तूच म्हणली होती ना दसऱ्याला सोन्याचा हार पाहिजे. कसं आहे? अरे हस ना जरा. अरे कधी 12 वाजलेले असे तुझ्या तोंडावर हस जरा. सोन्याचा हार आणलाय. बिस्किट घेऊया चला. हो 10चं 3 बिस्किट पुढे द्या. कुठलं देऊ? पार्ले द्या. आईला 50 रुपये होतं खिशात. दादा माझं बहुतेक पैसे पडलं. तुम्हाला ह्याचं 30 रुपये परत देऊ का? नाही पैसे असले तर उधारी बंद आहे. आईला तसं पण आपण 50 रुपये हाणल्यात. आपण ह्याला 30ची मदत करूया आणि 20 रुपये आपल्याला राहतातच आणि आपलं नाव पण होईल. हो दादा राहून दे, एवढं ह्याला बोलू नका. हे तुझं पैसे मी देतो, जा तू. थँक्यू बरं का दादा. असू दे जा. हो दादा हे घ्या 50 रुपये आणि 20 रुपये माघार द्या. हो नोट खोटी आहे हे बघा. तेवढा आहे. चला येतो मी, तुमचं चालू द्या. बरं आता येऊ सावऱ्या. वाटतो तसं नाही, लय आतल्या घाटीचा आहे त्यो. तुला सांगतो एक सुद्धा पोरगी सोडित नाही. आपल्या ग्रुपची पोरगी काय बाहेरची जरी आली त्याची लाल टपकती माहितीये का? त्याची नजर चांगली का? मनाची घाण नजर आहे त्याची. लय तसला आहे. ए बरं ऐक ना, ऍक्च्युली मला भूक लागली आहे. मी थोडं काहीतरी खाऊन येतो. हा ए चला बाय. हा बाय. चला बाय. ठीक आहे. आता येऊ काळा भोंगा स्वतःला काय समजतो काय नो कसला ऍटिट्यूड. तुम्हाला सांग मित्रांमध्ये ऍटिट्यूड दाखवायचे काय करू? मी खाऊन येतो काय करायचे? आपल्या आपण कसं सामान्य राहतो का नाही, तू मी असं सामान्य राहिलं पाहिजे का नाही? त्याला नाही जमत ते. हे गाईस चला बाय. मला ना घरून कॉल येतोय, मला जावं लागेल. बाय बाय.
आता ही स्वतःला कटरीना समजती कसली ऍटिट्यूड मध्ये गेले आपल्या पुढून. तिला म्हणलं तुझी मैत्रीण तुझी बरं माझी शूटिंगला नाही म्हणते तुम्ही लय चांगले नाहीत आपण चांगले नाहीत आणि आपल्यात तर राहते ती दिवसभर लय फालतू नाही. चला उशीर झालाय मी येतो तुमचं चालू द्या भाऊ. आले रोशाल दुसरं काय काम असतं का नाही रे सगळ्यांना नाव ठेवतो नुसतं. नाही फालतू आहे आई बाबाच्या जीवावर जगतो अजून पण काय काम धंदे करतो का लय बोगस पोरग आहे असं दुसऱ्यांना कामं ठेवत असतो. लय भांगार हा ना लय. तुमचं आयुष्य जाईन लोकांना नावं ठेवण्यात सुधरा जरा काम धंदे करा. ए भाऊ पावशर बेसन दी आणि त्यातच मिक्सर मैदा दी आणि दोन्ही मिळून अर्धा किलो कर. काय बेसन आणि मैदा मिक्स हा अर्धा किलो बरोबर देतो. हो भाऊ 40 रुपये. ए भाऊ पैसे नाही त्याला काय तुझं घे माघारी तुला. उगा जीव जाळ तुझ्या स्वयंपाक कसा झालता हो? भाजीत थोडं मीठ जास्त पडलं होतं. मीठ बरोबरच आहे भाजीच कमी पडली होती. कितींदा सांगितले तुम्हाला की भाजी जास्त घेऊन या पण नाही नाव ठेवायची सवय पडली आहे. चालले मी घर सोडून. असल्या माणसासोबत राहण्यापेक्षा घर सोडून गेलेलं बरं. रोज रोज भांडणानं मला आता कंटाळा आलाय. 1 2 3 मी काय घर सोडून जाऊ? चांगल्या 2000 माणसांच्या साक्षीनं मी लग्न केलंय. तुमची अर्धांगिनी आहे मी. या घरात अर्धा हिस्सा माझा सुद्धा आहे. मी कुठं जात नाही तुम्ही मेल्याशिवाय. रुको जरा. बेटा हाँ मम्मी. तुम्हें पता है अमेरिका का राष्ट्रपति कौन है? नहीं. बस गेम ही खेलो कभी पढ़ाई पे भी ध्यान दे दिया करो. आपको पता है मम्मी मुस्कान कौन है? नहीं कौन है ये? तो थोड़ा पापा पर भी ध्यान दे दिया करो. ओ मी कशी दिसाले या साडीत? असं वाटायला लागले देवान तुला एकदम मोकळ्या वेळेत बनवले. खरंच वय असली फालतू कामं मोकळ्या वेळातच होत्यात. ए बाई हे 4 साड्या कोणाला आणलीस? परवाच तर शॉपिंग केली होती की. आवय एक फरशी पुसती तिच्यासाठी, एक भांडे घासणारीसाठी, एक धुणं धुणारीसाठी आणि एक स्वयंपाक करणारीसाठी. आणि आपल्या घरी तर कामवाली बाईच नाही ना. मी आहे ना. हॅलो सर आमची कंपनी तुम्हाला लोन देते. हा का तेवढा घरी नेऊन द्या मग. मी जरा कामानिमित्त बाहेर आलेलो आहे. हे बस आत्या. मला सांग तू दरवेळेस मला पेट्रोल पंपाच्या बाहेरच कमून सोडून जातो, आतमध्ये कमून नाही घेऊन जात? हा अरे आत्या ते पेट्रोल पंप आहे तिथं आग लावणाऱ्या गोष्टी अलाउड नाहीयेत.